वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत चीझी ब्रेड बॉम्ब्स. त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 2 ते 3 बॉईल पोटॅटो घेतले होते. तर अख्खे बॉईल पोटॅटो आपण घेणार आहोत आणि हाताने आपण त्याला स्मॅश करणार आहोत. तुम्ही स्मॅशरनी सुद्धा करू शकता, पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की एकदम जास्त स्मॅश नाही करायचं आहे, कारण ते खूप जास्त चिकट होईल नंतर आणि आपल्याला पीठ मळताना थोडं प्रॉब्लेम होईल. पीठ म्हणजे की कोणतं वेगळं पीठ नाही ॲड करायचं, बटाट्यालाच आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत डो बनवण्यासाठी, सो ते मळता नाही येणार. आता स्मॅश करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ चवीनुसार ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर ॲड करायची आहे, मग गरम मसाला ॲड करणार आहोत आणि शेवटी आपण ॲड करणार आहोत चाट मसाला. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत. तुम्हाला जर हिरवी मिरचीसुद्धा आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण ॲड करू शकता पेस्ट करून. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला बटाट्यांमध्ये, जेणेकरून व्यवस्थित सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल. त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याचा डो रेडी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की इथे मी बटाटे जाडसर ठेवल्यामुळे हा डो इझिली बनतो आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडे बारीक पण करू शकता, अजून कट करून पण यूज करू शकता तुम्ही डो बनवण्यासाठी. पण इथे मी हाताने स्मॅश केलं होतं, त्यामुळे मला जास्त डो बनवताना प्रॉब्लेम आलेले नाही आहे. सो इथे मी व्यवस्थित डो बनवून घेतलेला आहे. आता डो बनून झालेला आहे, पण आपण जर बॉल्स बनवत आहे तर आपल्या हाताला चिटकू शकतं. त्यासाठी आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत. एक एक करून आता मी राहिलेले सगळ्या पिठाचे गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता की एवढ्याच क्वांटिटीमध्ये आपण गोळा बनवायचा आहे. छोटा मोठा आणि एकदम मीडियम साईजमध्ये बनवलेले आहेत. त्यानंतर इथे जे व्हाईटवालं जे ठेवलेलं आहे ते आहे मॉझरेला चीज. तुम्ही कोणत्याही प्रकारचं चीज इथे यूज करू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. मी इथे मॉझरेला चीज यूज केलेलं आहे. आपले जे बॉल्स आहेत त्याला थोडंसं मधून ओपन करून मध्ये आपण चीज ॲड करून घ्यायचं आहे आणि परत त्याला व्यवस्थित असं रोल करून पॅक करून ठेवून द्यायचं आहे. असं एक एक करून आपण सगळ्या बॉल्समध्ये चीज जे आहे ते ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण काय करणार आहे, इथे ब्रेड घ्यायचं आहे, पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि त्यामधलं जे एक्स्ट्रा वॉटर आहे ना ते आपण काढून घेणार आहोत. आता आपण इथे का असं करत आहोत, पहिली गोष्ट तर जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा तेल हे कमी सोक करेल, जास्त ऑइली होणार नाही. आणि दुसरी गोष्ट एक चांगला क्रिस्पी टेक्स्चर येण्यासाठी. त्यानंतर आपला बॉल जो आहे तो ब्रेडमध्ये ठेवून आपण असं मस्तपैकी रोल करून घेणार आहोत गोल एकदम. आणि आपण जे चीझी ब्रेड बॉम्ब्स बनवत आहोत त्यासाठी आपण ब्रेडने जी कोटिंग करणार आहोत ती अशी गोल प्रकारे करायची आहे. तुम्ही बघू शकता. तर इथे आता आपले सगळे बॉल्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत व्यवस्थित. आणि त्यानंतर आता आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल जे आहे ते चांगलं तापून ठेवायचं आहे. एकदम तेल तापल्यानंतरच आपण आपले जे बॉल्स आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता तुम्हाला कसं समजेल की ब्रेड जास्त क्रिस्पी नाही म्हणजे ब्लॅकिश नाही झाले पाहिजेत किंवा ब्राउनिश नाही झाले पाहिजेत. जेव्हा आपण फ्राय करू ना तेव्हा फ्राय केल्यानंतर थोडंसं गॅस कमी करायचा ॲड करून झाल्यानंतर आणि फ्राय करून घ्यायचा. आता मी एक करून टर्न करते आहे. आता तुम्हाला समजेल की टर्न केल्यानंतर त्याचा वरचा कलर कसा आहे, थोडं गोल्डन कलर दिसतं. म्हणजे की काय, आपल्याला आता थोडासा गॅस जो आहे तो फास्ट करण्याची गरज आहे. जर आपला गॅस फास्ट असेल आणि वरून जर ब्राऊन लेअर आली तर आपल्याला स्लो गॅसवरती फ्राय करायचं आहे. पण मी आधी स्लो गॅसवरती केलं आणि मग नंतर फास्ट गॅसवरती, जेणेकरून आतूनसुद्धा व्यवस्थित कुक होईल. तर आता आपले चीझी ब्रेडचे बॉम्ब्स रेडी आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतात. आता एक इथे मी तुमच्यासमोर तोडून दाखवेन. तुम्ही बघू शकता किती छान असा चीज पूल येतो आहे त्याच्यामध्ये. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली. खूप इझी आहे. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.